दाखल होतात आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल या नावाखाली जे काही गुन्हे दाखल होतात त्याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेंबर केलं जातं आणि त्याला वेगवेगळी आमिषे देऊन त्यांना वेगवेगळा व्हर्च्युअल म्हणजे आभासी झालेला नफा दाखवून अजून गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आणि त्याच्यामधून अधिकाधिक त्याच्याकडून गुंतवणूक घेऊन त्याचा पैशाचा फ्रॉड केला जातो। सप्टेंबर महिन्यामध्ये सायबर पोलीस ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये अधिकचा नफा मिळवून देतो म्हणून एका वृद्ध इसमाची 1,07,80,000ची फसवणूक झालेली होती। या गुन्ह्याचा तपास श्री विशाल पाटील सायबर पोलीस ठाणे यांच्याकडे होता आणि या गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषण केले असता असं आढळून आलं की ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या पीडित इसमाला इन्क्लूड करून त्यांची फसवणूक करण्यात आलेली होती तो व्हॉट्सअप ग्रुप अजूनही ॲक्टिव्ह होता आणि नंतर तांत्रिक विश्लेषणामध्ये असं आढळून आलं की याच्यामध्ये जी फसवणूक झालेली रक्कम आहे ती ज्या बँक खात्यांवर गेलेली आहे ते बँक खात्याचे मालक किंवा ते बँक खाताधारक हे पुन्हा या ठिकाणी राहणारे आहेत। त्यांच्या राहत्या घरी छापा टाकून 2 आरोपींना या ठिकाणी सुरेश तळेकर आणि विकास आव्हाड त्यांच्या राहत्या घरातून त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर असं आढळून आलेलं आहे की फक्त या खातेधारकांचे बँक खातेच वापरण्यात येत होते परंतु हे खाते ऑपरेट करणारे जे काही इसम आहेत ते नवी मुंबई या ठिकाणी एका लॉजवर बसून सोशल मीडिया जसं इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल याचा वापर करून हे पैसे परदेशामध्ये ट्रान्सफर करत होते। आमच्या टीमने वाशी या ठिकाणी जवळजवळ 35 ते 40 लॉजमध्ये या संशयित आरोपींचा शोध घेतला आणि अथक परिश्रमानंतर वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राधे रेसिडेन्सी या लॉजमध्ये छापा टाकला। त्या ठिकाणी 5 आणखी आरोपी यामधील मिळून आलेले आहेत आणि हे आरोपी हे खात्यांवर जमा झालेली रक्कम त्यांच्याकडे आलेल्या ऑनलाईन बँकिंगच्या OTPवरनं ही चीन आणि कंबोडिया या देशातील खातेधारकांच्याकडे ट्रान्सफर करण्यात असल्याचं आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं आहे। आत्तापर्यंतच्या तपासामध्ये जवळजवळ 118 बँक खाती ही सीज करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अंदाजे 32,50,000चा जो काही रक्कम आहे ती फ्रीज करण्यात आलेली आहे।